हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सायलीज डिझायनरमध्ये आपले स्वागत आहे. आपला फ्री आरीवर्कचा ॲडव्हान्सचा आज डे 17 आहे. आपले 16 दिवस कंप्लीट झाले आहे आणि बेसिकचे पण 40 दिवस कंप्लीट झाले आहे. तर इथे आपण आज आपला 70 डे आहे. तर इथे आपण बघा, आता इथे मी हा डोली थ्रेड घेतला आहे. हे फक्त दाखवण्यासाठी घेतला आहे तुम्हाला. हा सिल्क थ्रेड घेतलेला आहे आणि इथे एक लीफ ड्रॉ करून घेतला आहे आणि आपली एक नॉर्मल निडल घेतलेली आहे. तर आता आपण हे जो ग्रीन कलरचा मी आज सिल्क थ्रेड घेतलेला आहे, याच्यापासून लीफ नॉर्मल निडलनी एकदम थोड्या वेगळ्या पद्धतीने पण एकदम सिंपल आणि साध्या पद्धतीने कसं करायचं आहे इथे आपण आज बघणार आहे. आता आपण सिल्क थ्रेडनी पण करू शकतो लीफ रेडी, म्हणजे हा पण थ्रेड यूज करून करू शकतो. किंवा आता सिल्क थ्रेडमुळे कसं काय, सिल्क थ्रेड कसं आपल्याला 4-5 पदर करून घ्यावं लागतात, त्याचे मग ते डबल होतात. तर समजा 4 घेतले तर 8 निडलमध्ये टाकून 8 पदर होतात. तर पण हा डोली थ्रेड जाड असतो, तर हा कसा आपण सिंगल पदर पण घेऊ शकतो. म्हणजे फक्त हा बघा असं ऑलरेडी तो असं 5-6 पदरांनी रेडी झालेला असतो, म्हणजे तो जाड असतो. म्हणून आपण हा थ्रेड पण यूज करून डायरेक्ट सिंगल घेऊन पण यूज करू शकतो. याच्याने पण खूप छान दिसतं. पण मी इथे आज तुम्हाला सिल्क थ्रेडनी, ग्रीन कलरचा हा सिल्क थ्रेड आहे त्याच्याने मी करून दाखवणार आहे. हे बघा, असं मी इथे निडलमध्ये 6 पदर होऊन घेतलेले आहेत. तसं तुम्ही पण घ्यायचं आहे. आणि इथे एक लीफचा शेप मी ड्रॉ करून घेतला आहे. चला तर मग आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिले बघा, मी ही जी मध्ये एक लाईन ड्रॉ करून घेतली आहे, तिथून वरती जो पॉइंट आहे त्याच्या थोडंसं खालून मी निडल वरती काढणार आहे. अशा पद्धतीने हे बघा. आणि जो शेंटा आहे आपल्याला तिथे मी निडल पंच करणार आहे. आता त्याच पद्धतीने मी राईट साईडला खालून वरती निडल वर्क करणार आहे. वरतून काढली. आता परत काय करायचं, लेफ्ट साईडला त्याच्या एक्झॅक्ट साईडला लाईनच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही, निडल पंच करणार आहे. बघा, इथे पंच केली मी आणि परत मधून निडल बाहेर काढली आहे खालून वरती. हे बघा, अशा पद्धतीने खूप सुंदर असं हे एक लीफ रेडी होतं आणि खूप इझी मेथड आहे. आणि इथे परत मिडल लाईनलाच मी खाली परत वरतून निडल पंच करणार आहे. आणि जर का केली नाही तर हे बघा, हे असे थ्रेड सगळे वर होतात. त्याच्यामुळे इथेच खाली मी पंच करेल, म्हणजे ते एक प्रकारे लॉक होऊन जातं. परत आता त्याला खेटूनच राईट साईडला निडल वर काढून घ्यायची आणि लेफ्टला पंच करायची. सेम हीच पद्धत चालू द्यायची आहे. परत मिडलला निडल खालून वर काढायची. फक्त थोडं सिल्क थ्रेडचं काम करताना सावकाश करायचं आहे. हे सिल्क थ्रेड कसे वेगवेगळे सुट्टे होऊन जातात, त्याच्यामुळे खालून वर काढताना पण खाली गाठ किंवा गुंता व्हायची शक्यता असते. मग त्याच्यामुळे आपली फिनिशिंग व्यवस्थित येत नाही. त्यामुळे थोडं हळूवार पद्धतीने करायचं, पण व्यवस्थित करायचं. जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल, जे पहिल्यांदाच व्हिडिओ आपला बघत असतील, त्यांनी आपल्या नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि जे कोणी आपले पहिल्यापासून व्हिडिओ बघत आहेत त्यांनी पण व्हिडिओला लाईक करत चला, जेणेकरून लक्षात येतं की किती जण व्यवस्थितपणे बघत आहेत, किती जण शिकत आहेत, किती जणांना व्हिडिओ आवडत आहे. हे सर्व गोष्टी
लक्षात येतात। आणि ज्या कोणी तुमच्या इंटरेस्टेड मैत्रिणी असेल त्यांच्यासोबत आपला व्हिडिओ शेअर करत चला, जेणेकरून आपला जो आरीवर्कचा जो फ्रीचा क्लास आहे त्याचा पण त्यांना फायदा होईल आणि त्या पण घरी बसून एकदम छान आणि सोप्या पद्धतीने शिकू शकतील। आता आपल्या चॅनलवर भरपूर अशा ताई बघून शिकत आहे आणि ज्यांना पण जे काही डाऊट येत आहेत त्या पण मला कमेंटमध्ये विचारत आहे। डोली थ्रेडने अजून छान येतं, ह्या सिल्क थ्रेडनी पण येतं, पण सिल्क थ्रेडनी कसं करताना एकदम व्यवस्थित करावं लागतं, जेणेकरून आपला सिल्क थ्रेड कुठे उचकला गेला नाही पाहिजे किंवा गुंता झाला नाही पाहिजे। याच्यामुळे थोडं सावकाश करायचं। आता सिल्क थ्रेडनी पण खूप छान दिसतं, पण जे नवीन शिकणाऱ्यांनी आहे ना त्यांनी थोडं सावकाश पद्धतीने करायचं आहे सिल्क थ्रेडचं वर्क। मी नेहमी प्रत्येक वेळेस सिल्क थ्रेडनी शिकवताना तुम्हाला सांगत असते की सिल्क थ्रेडचं वर्क करताना थोडं सावकाश पद्धतीने करत जा। हे बघा, आपली ही प्रोसेस आता कंटिन्यू करायची आहे एकदम व्यवस्थित, आणि दोन्ही याच्यात गॅप अजिबात येऊ द्यायचा नाही आहे, तेव्हा ते आपलं लीफ एकदम भरलेलं छान दिसेल। जास्त पण गॅप येऊ द्यायचा नाही। हे बघा, सिल्क थ्रेडचं असं कधी कधी दोरे असे वेगवेगळे होतात, ते लक्ष द्यायचं आहे। खूप सुंदर असं हे आपलं एक लीफ आता रेडी होणार आहे। ज्यांना कुणाला आपल्या प्रोफेशनल निडलनी करायला अवघड जात असेल त्यांनी ही पण पद्धत यूज करू शकतात। म्हणजे खूप ताईंना नवीन तसं जमत नाही, तर ते अशी पण पद्धत करून लीफ फिल करू शकतात, खूप सुंदर दिसते। हे बघा, अशा प्रकारे आपलं आता हे लीफ रेडी होत आलेलं आहे।
हे बघा, किती सुंदर असं हे आपलं आता रेडी होत आलंय ऑलमोस्ट. आता हे बघा, हे जे आपलं लीफ तर रेडी झालेलं आहे. आता जो खालचा छोटा दांडा आहे तिथे आपली आपण चेन स्टिच कसं करतो तसं हे नॉर्मल निडलनी चेन स्टिच करायची आहे. हे बघा, असं निडल पुढे काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आणि काढल्यावर हे जे आपलं मागचा थ्रेड आहे त्याला असं गोल टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये अशा पद्धतीने. म्हणजे एक प्रकारे आपली एक इथे अशी साखळी रेडी होते. हे बघा, अशा पद्धतीने तशीच कंटिन्यू साखळी करत जायची आहे. अशा पद्धतीने त्याला अटकवायचं आणि आपली अशी साखळी हे बघा रेडी झाली आहे. आता याला पण इथून वरतून खाली पंच करायचं आणि खाली आपली एंड नॉट देऊन पॅक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपला हा लीफ रेडी झाला आहे. हे बघा, खूप सुंदर असा आपला हा लीफ दिसतो. किती छान पद्धतीत, एकदम सुंदर आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण हा लीफ रेडी केला आहे. भरपूर ताईंना असा प्रॉब्लेम येतो की प्रोफेशनल निडलनी असं जमत नाही किंवा फिनिशिंग येत नाही. तर तुम्ही असंच नॉर्मल निडलनी सुद्धा लीफ रेडी करून कंप्लीट करू शकतात आणि एम्ब्रॉयडरीमध्ये किंवा आपल्या आरी वर्कमध्ये याचा यूज करू शकतात. चला तर मग आजचा आपला हा लीफची डिझाईन कशी वाटली नक्की कळवा आपल्या कमेंट्समध्ये. आणि नक्की आपल्या जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे आपले पहिल्यापासून व्हिडिओ बघतायत त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करत चला आणि शेअर करत चला. चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन डिझाईनसोबत. थँक्स फॉर द वॉचिंग.